निर्धारित वेळेमध्ये एका अपक्ष उमेदवाराने श्री हर्षवर्धन रायभान जाधव या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज आमच्याकडे दाखल केलेला आहे। ही सभा रिपोर्ट केल्याबरोबर आम्ही स्कॅनचं मशीन माझ्याच टेबलवर ठेवले, मी वेळ लागू नये म्हणून। आणि आता मी यायला 5 मिनिट उशीर झाला, ते स्कॅन करून दिले आणि मी इकडे आलो। तुम्हाला त्यासाठी माझ्या लेवलवर मी तुम्हाला बिलकुल त्रास होऊ देणार नाही। 3 वाजेपर्यंत आला की आम्हाला ते घ्यावं लागतं, जेवण राहिलं मला सगळ्या परीक्षा द्यायला लागते। नाही तिथं काय देताना आज सडनली गर्दी पण खूप झाली, पक्ष न्याय किंवा उमेदवार आम्ही फक्त तरी ते त्यांना विचारायला लावलं की कुणासाठी घेऊन चालले। सभा मतदारसंघामध्ये आज दिनांक 18 एप्रिलपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। या संदर्भातलं नोटिफिकेशन आम्ही सकाळी सर्व ठिकाणी प्रसिद्ध केलेलं आहे। वर्तमानपत्र, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व कार्यालयाच्या माध्यमातून नोटिफिकेशन प्रसिद्ध झाल्यानंतर आज 11 वाजेपासून नामनिर्देशन पत्र देण्यासाठी आणि स्वीकारण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली होती। आज दिवसभरामध्ये 118 अर्ज हे या ठिकाणाहून विविध नागरिकांनी, विविध पक्षांच्या उमेदवारांनी, संभाव्य उमेदवारांनी घेऊन गेलेले आहेत। आणि यामध्ये एकूण 60 व्यक्तींसाठी 118 अर्ज गेलेले आहेत। आणि आजच्या निर्धारित वेळेमध्ये एका अपक्ष उमेदवाराने श्री हर्षवर्धन रायभान जाधव या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज आमच्याकडे दाखल केलेला आहे। ही उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया रविवारचा दिवस वगळता इतर दिवशी दिनांक 25 एप्रिलपर्यंत 11 ते 3 या कालावधीमध्ये सुरू राहणार आहे। आणि या पद्धतीची निवडणूक प्रक्रिया आपल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे। थँक्यू। थँक्यू। Thank you.